करण ते खिड़की बंद करे. लक्ष द्या. खिडकीचे कागद काढले काय? सर आपण लक्ष द्या. कालच्या लेक्चर मध्ये आपण ग्राफ पाहत होतो. लेक्चर कंटिन्यू झाला नाही पुढे. बघा आज आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा बरं एकदा मला. आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा मला एकदा. ओके ठीक आहे चला सुरू करूया. कालचा जो एक्झाम्पल होता आपलं तेच कंटिन्यू करूया. कोणते 3 एक्झाम्पल दिले होते बघा. तुम्हाला फॉर्म्युला जो दिला होता दिला होता लेक्चर कितवा आहे. नाही हे फाउंडेशनचं लेक्चर आहे. चुकून लिंक तुमच्या ग्रुपवरती आली होती प्रिया. फाउंडेशनचं लेक्चर आहे. चुकून मी 12वीच्या ग्रुपवरती लिंक टाकली. दिस इज अ फाउंडेशन लेक्चर लक्षात घ्या. तर बघा यामध्ये आपल्याला फॉर्म्युला जो दिला होता E = ½
KT². आणि या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला ओके 2 मिनिट ऍडजस्ट करू द्या मला. E is equal to half KP². पहिला जो ग्राफ होता तो E वर्सेस K होता. हा ग्राफ आला कसा वाढला सांगा बरं. कसा काढला तुम्ही. E y ऍक्सिस वरती पाहिजे. E ला या फॉर्म्युल्यामध्ये y ने रिप्लेस केलं, K ला x ने रिप्लेस केलं आणि हे जे बाकीचे आहे ते कॉन्स्टंट जर ठेवलं, y is equal to mx या लाईन सारखं कसा येतो ग्राफ याचा. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, बिकॉज प्लस सी वगैरे पुढे आहे का काही. सो स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन ग्राफ येणार. अब आया हूं पहाड़ के नीचे. ठीक आहे. तर बघा आता त्याच्यानंतर याचा जर ग्राफ काढला तर असा स्ट्रेट लाईन या ऍक्सिस वरती E आणि या ऍक्सिस वरती K असं असेल. बर, त्याच्यानंतर मी कोणता ग्राफ सांगितला होता. E वर्सेस P ग्राफ. E ला रिप्लेस केलं y ने, E ला रिप्लेस केलं y ने, इज इक्वल टू हा इथे जो कॉन्स्टंट आहे त्याला आपण काहीतरी C लिहूया आणि P ला x², P ला x². y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x². कोणाचं इक्वेशन असतं हे असं. कोणाचं इक्वेशन असतं असं. पॅराबोलाचं इक्वेशन असतं. सो दिस ग्राफ विल बी पॅराबोला. पण पॅराबोला मध्ये नेमका कसा पॅराबोला येणार ते इक्वेशन वरून ठरवावं लागेल. कोणाचा स्क्वेअर आहे मग ग्राफ कसा येईल. x पासून लांब. ऍक्च्युली हा असा पॅराबोला येईल आपल्याला. हा अर्धा इकडला पॅराबोला शो केला जात नाही. कुठे करतील कुठे नाही, डिपेंड आहे. पण एवढा तरी ग्राफ तुम्हाला आला का बघा बरं. दिस इज एनर्जी E अँड दिस इज P. सेकंड E वर्सेस P जे ग्राफ काढायला सांगितलं होतं ते इथपर्यंत आलं होतं का तुम्हाला सांगा. मला समजलंय का ते सांगा. यस. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. बर, तर हा हे फॉर्म्युला हाफ KX² चा मी KP² केला. तिसरं कोणता ग्राफ काढायला सांगितला होता मी. E वर्सेस x² म्हणजे P चा स्क्वेअर. बरोबर आहे का बघा. E वर्सेस P चा स्क्वेअर ग्राफ काढायला सांगितला. म्हणजे या इक्वेशन मध्ये y कोणाच्या जागी ठेवणार सांगा मला. y कोणाच्या जागी ठेवणार. E च्या जागी y ठेवणार आणि x कोणाच्या जागी ठेवणार. x ऍक्सिस वर आपल्याला P घ्यायचंय का P² घ्यायचंय x ऍक्सिस वर. बा असा ग्राफ तुम्हाला आतापर्यंत झाला नसेल. x ऍक्सिस वर तुम्हाला P घ्यायचंय का P² घ्यायचंय. P² घ्यायचंय. ज्याला x ऍक्सिस वर घ्यायचंय त्याला x ने रिप्लेस करतो आपण. मग P² ला x ने रिप्लेस करावा लागेल. आपला फॉर्म्युला जो येईल सो y इज इक्वल टू हे कॉन्स्टंट आधीच आणि P² म्हणजे x आहे. आपल्याला फॉर्म्युला येईल y इज इक्वल टू C इंटू x. एक कॉन्स्टंटला C लिहिले मी आणि x² नाही कारण आता आपल्या x ऍक्सिस वर ऍक्च्युली P चा स्क्वेअर आहे. P चा स्क्वेअर आणि y ऍक्सिस वरती E आहे
आणि पी स्क्वेअर आणि ई यांचं रिलेशन बघा कसं आलं, वाय इज इक्वल टू सी एक्स. हे कशाचा ग्राफ आहे, कशाचं इक्वेशन आहे, असा इक्वेशन असल्यावर कसा ग्राफ येतो. सो ई वर्सेस पी स्क्वेअरचा ग्राफ स्ट्रेट लाईन येतो. खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात घ्या. आपल्याला पाठ झालेला असते की ई आणि पी स्क्वेअर असेल तर ग्राफ पॅराबोला येतो. पण ऍक्च्युअली एक्स ऍक्सिस वर जे आपण पी प्लॉट करत नाहीये, एक्स ऍक्सिस वर डायरेक्टली मी पी स्क्वेअर घेतलंय. मग एक्स ऍक्सिस वर जर पी स्क्वेअर घेतलं तर दिस graph will be straight line because the relation between E and P square is directly proportional. स्ट्रेट लाईन ग्राफ येईल. क्लिअर आहे का बघा, कोणता पॉइंट सांगायचा इथे आपल्याला, समजलं. 3 ग्राफ, ई वर्सेस के चा, ई वर्सेस पी चा आणि ई वर्सेस पी स्क्वेअर चा ग्राफ. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर मी असं दिलं असेल, आपण एक फॉर्म्युला पाहिला होता याआधीच, बरोबर आहे. फाइंड द ग्राफ बिटवीन टी स्क्वेअर वर्सेस एल. बघा मी काय सांगितलंय, फाइंड द ग्राफ बिटवीन टी स्क्वेअर वर्सेस एल. बघा बरं ट्राय करून, तुम्हाला येते का. टी स्क्वेअर आणि एल मध्ये रिलेशन काढा आधी. जे पॉइंट आपल्याला ऍक्सिस वरती प्लॉट करायचे त्याला एक्स घेणार मी. इक्वेशन लिहून काढा. टी स्क्वेअर घ्यायचंय, वाय ऍक्सिस वरती टी स्क्वेअर घ्यायचंय, एक्स ऍक्सिस वरती एल घ्यायचंय. टी वर्सेस एल तर ग्राफ काढलाय आपण ऑलरेडी, बरोबर तुमच्या नोटबुक मध्ये असेल. टी वर्सेस एल ग्राफ काढलाय आपण ऑलरेडी. पॅराबोला यायला बा. टी आणि एल मध्ये रिलेशन असा आहे, दोन्ही साईडला स्क्वेअर केलं तर टी चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 पाय चा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर. हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, एल बाय जी. इथपर्यंत क्लिअर आहे का, इथपर्यंत कोणाला अडचण आहे का, इथपर्यंत कोणाला अडचण आहे का. दोन्ही साईडला मी स्क्वेअर केला, टी स्क्वेअर इज इक्वल टू 2 पायचा वर्ग 4 पाय स्क्वेअर आणि एल बाय जी, कारण इथला स्क्वेअर करताना हा रूट निघून जाईल. राईट. आता या इक्वेशन मध्ये कोणाचा ग्राफ घ्यायचंय त्याला वाय आणि एक्स पुट करा. आपल्याला वाय ऍक्सिस वरती टी घ्यायचंय का टी स्क्वेअर घ्यायचंय. वाय ऍक्सिस वर सांगा मला, टी घ्यायचंय का टी स्क्वेअर, सांग काय विचारलं आपल्याला क्वेश्चन मध्ये. वाय ऍक्सिस वर मध्ये टी स्क्वेअर घ्यायचंय, लक्षात घ्या. बरोबर आहे. तर या टी स्क्वेअरला वाय पुट करणार, बाकीचं सर्व कॉन्स्टंट ठेवणार मी हे, आणि हे एल जे आहे ते एक्स ऍक्सिस वर घ्यायचं. वाय इज इक्वल टू सी एक्स किंवा एम एक्स. कसं इक्वेशन आहे, स्ट्रेट लाईनचे इक्वेशन. त्यामुळं टी स्क्वेअर आणि एल चा जर ग्राफ काढला तुम्ही तर हा स्ट्रेट लाईन येतो. तुमच्या नोटबुक मध्ये आधी बघा टी आणि एल चा ग्राफ कसा आला होता. आदित्य समजलं का. संजीवनी, पॅराबोला येणार नाही, याचा ग्राफ स्ट्रेट लाईन येईल, कारण आपण टी स्क्वेअर चा ग्राफ काढतोय, टी चा नाही.
टीचा आणि एलचा ग्राफ तुम्ही काढलात आधी बघा बरं, पॅराबोला आला होता टी आणि एलचा. म्हणजे इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायचंय की आपण ऍक्सिस वरती कोणती गोष्ट घ्यायलोय हे खूप महत्वाचं आहे. ऍक्सिस वरती टी घेतलं तर वेगळा ग्राफ येणार, टी स्क्वेअर घेतलं तर वेगळा ग्राफ येणार. लक्षात आलं? चला, आतापर्यंत आपण व्हेरियस ग्राफ मध्ये स्ट्रेट लाईन मध्ये पासिंग थ्रू ओरिजिन, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग लाईन आणि पॅराबोलाचे व्हेरियस टाइप पाहिले की वाय ऍक्सिस ला सिमेट्रिक, एक्स ऍक्सिस ला सिमेट्रिक पॅराबोला. अनदर इम्पॉर्टंट ग्राफ in physical quantities relation is हायपरबोला. हायपरबोला मध्ये खूप सारे टाइप आहेत. जर सांगायचं झालं तर आपल्याला 7 दिवस लेक्चर फक्त हायपरबोलावर घेता येते. 12वीला चॅप्टर आहे एक मॅथचा, कोनिक्स नावाचा, त्याच्यामध्ये आहेत या सर्व कर्व. पण मी जे आता घेतोय ते तुम्हाला फक्त आणि फक्त फिजिक्सच्या व्ह्यूने काय इम्पॉर्टंट आहे, कोणत्या गोष्टी लागणार आहेत त्या घेतोय. सो यामध्ये आपल्याला जो हायपरबोला लागणार आहे तो रेक्टँग्युलर हायपरबोला म्हणतात त्याला. याचं इक्वेशन दिसायला कसं असतं बघा. इक्वेशन याला दिसायला कसं असतं, x इंटू y इज इक्वल टू कॉन्स्टंट. या दोघांचा प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे. x इंटू y इज इक्वल टू कॉन्स्टंट. किंवा याला असं लिहू शकतो का बघा, y इज इक्वल टू कॉन्स्टंट बाय x असं लिहू शकतो का? म्हणजे याला कसं सांगू शकतो मी, याला y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल का डायरेक्टली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल मधला मीनिंग कळते का तुम्हाला? जर x ची व्हॅल्यू जर वाढवली मी तर y ची व्हॅल्यू कमी व्हायला पाहिजे का वाढायला पाहिजे? डायरेक्टली मध्ये बघा असं असते, y इज इक्वल टू काहीतरी c इंटू x, स्ट्रेट लाईन इक्वेशन आलतं. x ची व्हॅल्यू वाढली की y ची व्हॅल्यू वाढणार. पण इथे बघा x ची व्हॅल्यू वाढली तर y ची व्हॅल्यू कमी व्हायले. म्हणजे या रिलेशनला इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणतात. प्रोपोर्शनल शिकला असाल ना तुम्ही, 8वी मध्ये शिकले आपण प्रोपोर्शनॅलिटी, इनव्हर्स प्रोपोर्शन आणि डायरेक्ट प्रोपोर्शन. जर एखादी गोष्ट वाढवली, दुसरी गोष्ट त्याच्या विथ रिस्पेक्ट टू कमी होत आहे तर त्याला इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणतात. त्याला असं लिहिलं जातं, y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू x असं वाचायचं याला. y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू x. इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा मला? इथपर्यंत क्लिअर आहे का? y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू x, राईट? तर याचा जो ग्राफ आहे लक्षात घ्या आता, हायपरबोला याचा जो ग्राफ आहे तो ग्राफ कसा येता बघा. x वाढला की y कमी झाला पाहिजे, त्याचा ग्राफ जो आहे तो असा आहे. x इकडे वाढत चाललंय आणि y कमी कमी होत चाललंय, कारण या ऍक्सिस वरती y आहे आणि या ऍक्सिस वरती x आहे. परत ऍक्च्युअली जर हायपरबोला पाहिला तुम्ही, हायपरबोला जर काढायचा झाला तर रेक्टँग्युलर हायपरबोला किती पार्ट दिसतोय. मी जरासा बोर्ड छोटा केलेला आहे जेणेकरून तुम्हाला क्लिअर दिसावं. तर यामध्ये ऍक्च्युअली हायपरबोला जे आहे त्याचा ग्राफ दोन्ही साईडला असतो. ऍक्च्युअली त्याचा ग्राफ बघा, ऍक्च्युअल ग्राफ हे इकडे असा येणार फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये. बघा, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये. परत हे निगेटिव्ह पार्ट घेत नाही आपण.
नेगेटिव्ह पार्ट आपण घेत नाही. मग आता जर यामध्ये जर फक्त असं विचारलं मला की x is inversely proportional to y, बघा x is inversely proportional to y किंवा y is inversely proportional to x, या दोघांचा अर्थ सेम आहे. x into y is equal to काहीतरी कॉन्स्टंट आहे. तर त्यावेळेस त्याचा जो ग्राफ आहे तो हायपरबोला येतो आणि हायपरबोलाचा ग्राफ म्हणजे हे बघा असा असतो. डायग्राम काढून घ्या, इक्वेशन लिहून घ्या, आपण एक्झाम्पल पाहूया. हायपरबोला आता यामध्ये केव्हा केव्हा काय असतं बघा की याच मध्ये असं पण असते कोणत्या कोणत्या प्रॉब्लेम मध्ये इनव्हर्सली प्रपोर्शनल असं पण असू शकतं. y is inversely proportional to x square. बघा मी काय म्हणलं, y is inversely proportional to म्हणजेच ऍक्च्युअली हा जो आहे x स्क्वेअर जर इकडे पाठवलं तर y into x स्क्वेअर हे काय आहे, कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. तर यामध्ये काय होतं बघा, आधी फक्त x ला इनव्हर्सली प्रोपोर्शनल होतं, आता कशाला प्रोपोर्शनल आहे, x स्क्वेअर ला प्रोपोर्शनल आहे. आता यामध्ये भरपूर सारे कॉम्बिनेशन येतात की y स्क्वेअर असल्यावर काय येणार, दोघांचे स्क्वेअर असल्यावर काय येणार, तिथपर्यंत आपल्याला जायचं नाहीये. जस्ट y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू x स्क्वेअर. तर या ग्राफ मध्ये काय चेंज होत असतो बघा, आधी y कमी व्हायला हे कळाले का बरोबर. या ग्राफ मध्ये y कमी व्हायला, x वाढायल्यानंतर y कमी व्हायला, बरोबर आहे. पण आता y x स्क्वेअर ला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे बघा जेव्हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल असं होतं, फक्त एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय तुम्हाला, ऍक्युरेट असंच नाहीये ते. समजा x दुप्पट झालं, 2 पटीनं वाढलं, x 2 पटीनं काय झालं, वाढलं. आपण रेशो मध्ये पण केलेत ना असे प्रॉब्लेम की x जर 2 पटीनं वाढलं तर y 2 पटीनं कमी होते, बरोबर आहे. x 2 पटीनं वाढलं तर y 2 पटीनं कमी होणार. आणि या रिलेशन मध्ये कसं होणार, x जर 2 पटीनं वाढलं तर y 4 पटीनं कमी होते का नाही, बघा बरं. हे समजते का बघा. थोडंसं मी काय करतोय, लॉजिकली समजून सांगतोय जेणेकरून तुम्हाला पाठ करायला लागू नये.
की हे असं का, की x जर दुप्पट झालं तर y इज इक्वल टू x दुप्पट होतं, आधी काहीतरी c व्हॅल्यू होती समजा, आता x दुप्पट झालं तर y ची व्हॅल्यू अर्धी होऊन बसणार. पण इथे जर x दुप्पट झालं तर x चा स्क्वेअर आहे 2 चा स्क्वेअर, y ची व्हॅल्यू c/4 होऊन बसणार. x 2 पटीने कमी झाल्यावर y किती पटीने कमी झाला, 4 पटीने कमी झाला. म्हणजे इथे y पटकन कमी होतोय, बरोबर आहे का. म्हणजे हे जर रिलेशन y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू x असेल तर y इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू x स्क्वेअर चे रिलेशन एकदम असं येणार, एकदम कमी व्हायला ड्रास्टिकली. याच्यापेक्षा हे कमी आहे, याच्यापेक्षा हे पटकन कमी व्हायला, हे समजेल का. याच्यापेक्षा हे पटकन कमी व्हायला, कारण याचा स्लोप जास्त आहे, हे पटकन उतार आहे ना जास्त, बरोबर आहे का नाही. म्हणजे हे याचा ग्राफ असा येतो. त्यामध्येच लक्षात म्हणून म्हणलं, पाठ करायची गरज नाही. एक्स स्क्वेअर वाला पटकन कमी झालं पाहिजे का एक्स वाला पटकन कमी झालं पाहिजे. म्हणजे ज्याचा स्लोप जास्त आहे ते एक्स स्क्वेअर वाला आहे, ज्याचा स्लोप जास्त आहे ते कसं आहे, एक्स स्क्वेअर वाला आहे. ठीक आहे, लिहून घ्या. एक्झाम्पल पाहूया आता. आता तुम्हाला 3 ग्राफ माहिती आहेत, त्यामुळे तुम्ही एखादी इक्वेशन दिल्यानंतर इक्वेशन आहे r इज इक्वल टू r नॉट इंटू 1 प्लस अल्फा t2 मायनस t1 एवढं इक्वेशन आहे. आपल्याला ग्राफ काढायचंय r वर्सेस t2 मायनस t1 चा, आणि स्लोप काय येईल ते पण सांगायचं. त्या ग्राफचा स्लोप काय येईल ते सुद्धा आपल्याला सांगायचं. जराशे अवघड प्रॉब्लेम करतोय आता मी. आतापर्यंत जर लेक्चर समजले असतील तर काही अडचण येणार नाही. ट्राय करा आधी तुम्ही. ज्याचा ग्राफ काढायचे त्याला y आणि x ने रिप्लेस करा. त्याचं इक्वेशन बघा काय येतंय ते. असे तोंडी उत्तर होणार नाहीत. वही पेन लागेल तुम्हाला सोबत. पण जर वाटत असेल स्ट्रेट लाईन आलाय आणि स्लोप
बघा, आधी मला ज्या दोन क्वांटिटीज मध्ये ग्राफ काढायचंय त्याचं व्यवस्थित इक्वेशन असणं माहिती पाहिजे मला. इक्वेशन आर आणि T2 मायनस T1, या T2 मायनस T1 ला x घेणार आहोत आपण आणि r ला y. म्हणजे या इक्वेशन मध्ये बघा, r ला जर y कन्सिडर केलं तर हे r0 1 प्लस अल्फा इंटू याला x कन्सिडर करायचं. या ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय केलो y इज इक्वल टू r0 प्लस r0 अल्फा x. कंपेअर करा इक्वेशन. असं इक्वेशन कोणाचं असतं? y इज इक्वल टू, याला रिप्लेस करा बरं. y इज इक्वल टू mx प्लस c आहे का बघा. c ची व्हॅल्यू ही आहे, m ची व्हॅल्यू ही आहे. सो y इज इक्वल टू mx प्लस c हे इक्वेशन. m ची व्हॅल्यू r0 आणि अल्फा आहे आणि c ची व्हॅल्यू r0 आहे. आणि या क्वांटिटीचा, या रिलेशनचा जो ग्राफ आहे तो स्ट्रेट लाईन येत असतो. स्ट्रेट लाईन ओरिजिन मधून पास होईल का ही लाईन? ओरिजिन मधून पास होईल का नाही? नाही, कारण हे सी आहे, इथं याला प्लस सी, हे एवढंच असलं तर ओरिजिन मध्ये होते. इथं काहीतरी आहे म्हणजे लाईन अशी जाणार आणि हे जी व्हॅल्यू आहे ती r0 असणार. आणि याचा स्लोप आपल्याला माहिती झाला. याचा स्लोप काय आहे? r0 इंटू अल्फा, हा त्याचा स्लोप आहे. या a particle starting, a particle, question लिहा, a particle starting from rest. बा एक्झाम्पल कशी डिझाइन केली जातात आता. A particle starting from rest is moving under constant acceleration, is moving under constant acceleration. Then plot the graph. Then plot the graph between. Then plot the graph between. Plot graphs between displacement versus time. Displacement versus time. Displacement ला यस लिहितात सहसा. पहिला जो ग्राफ प्लॉट करायचा आपल्याला, सो डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, and another graph is velocity versus time. Velocity versus time. परत तिसरा पण प्लॉट करून टाकू आपण. ऍक्सेलरेशन वर्सेस टाइम. हे ऍक्च्युअली तुम्हाला मोशन इन वन डायमेन्शन हा एक फिजिक्सचा चॅप्टर आहे. नववीला झालाय, पण ग्राफ प्लॉट केले नाहीत आपण. केले ग्राफ? बर, नंतर सोपंच आहे. आपल्याला सेपरेट चॅप्टर लर्न करायचंय 11वीच्या फिजिक्स मध्ये. मोशन इन वन डायमेन्शन, मोशन इन टू डायमेन्शन. त्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त मी आता जे फाउंडेशन मध्ये शिकवायलो त्याचा यूज जास्तीत जास्त त्या चॅप्टर मध्ये होणार आहे, जिथे की आपल्याला डेरिव्हेटिव्ह यूज करावं लागेल, इंटिग्रेशन करावं लागू शकतं आणि जास्त ग्राफिकल क्वेश्चन असतात त्या चॅप्टर मध्ये. सो आपल्याला काय दिलं बघा, मोशन ऑफ ऑब्जेक्ट अंडर कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन. आता तुम्हाला मोशन इन वन डायमेन्शन मध्ये कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन असल्यावर तुम्हाला 3 इक्वेशन झाले होते. आता तुम्हाला इथे डायरेक्ट इक्वेशन दिले का? नाही. इक्वेशन तुम्हाला कोणत्याच क्वेश्चन मध्ये देणार नाही फिजिक्स मध्ये.
कारण तुम्ही चॅप्टर मध्ये तेच तर करणार आहात, इक्वेशन पास करणार आहात, लर्न करणार आहात. मग आता इक्वेशन हे माहिती असेल तुम्हाला, मग यावरती एक्झाम्पल घेतलं की कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन असल्यावरती एक मोशनचे काही इक्वेशन आहेत, कायनामेटिक इक्वेशन म्हणतो त्यांना. कोणते आहेत आठवते का रे कोणाला? कायनामेटिक इक्वेशन्स आठवत आहेत का कोणाला? कायनामेटिक इक्वेशन्स आठवत आहेत का? माहिती नाही? चला मी सांगतो, माहिती नसतील तरी मी सांगतो. कोणते कोणते कायनामेटिक इक्वेशन? फर्स्ट कायनामेटिक इक्वेशन आहे V इज इक्वल टू U प्लस AT. हे पहिलं इक्वेशन आहे. दुसरं इक्वेशन कायनामेटिक इक्वेशन हे पहिलं आहे. दुसरं कायनामेटिक इक्वेशन आहे S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. बघा, फर्स्ट इक्वेशन आहे U प्लस AT. सेकंड इक्वेशन आहे UT प्लस हाफ AT स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन आहे B स्क्वेअर इज इक्वल टू E स्क्वेअर प्लस 2x. इक्वेशन परत होणार आहेत, घाबरायचं कारण नाही, पण आधी झालेले आहेत म्हणून मी याच्यावर एक्झाम्पल घेतोय. आता आपल्याला 1 बाय 1 ग्राफ प्लॉट करायचे. पहिल्यांदा ग्राफ विचारला डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम मध्ये. कोणतं इक्वेशन वापरावं वाटतंय तुम्हाला सांगा बरं, डिस्प्लेसमेंट आणि टाइमचा ग्राफ काढण्यासाठी? आता हे पण एक म्हणजे आपल्याला आलं पाहिजे की इक्वेशन 3 दिलेत, पण दरवेळेस मी सांगतोय कोणतं इक्वेशन वापरायचं, पण आता तुम्हाला ठरवायचंय कोणतं इक्वेशन वापरायचंय. पहिलं वापरला असतो मी, पण पहिल्यामध्ये डिस्प्लेसमेंट आहे का? पहिल्यामध्ये कुठे तुम्हाला डिस्प्लेसमेंट दिसते का? पहिल्या इक्वेशन मध्ये. बर, हे सर्वांना माहिती आहे ना डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं. एस ला डिस्प्लेसमेंट लिहितो आपण, व्ही ला फायनल वेलोसिटी लिहितो, यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी. माहिती नसतील तर लिहून घ्या. ए म्हणजे ऍक्सेलरेशन असतंय आणि टी म्हणजे टाइम असते. माहिती नसतील तर हे 3 कायनामेटिक इक्वेशन लिहून घ्या. तर आता बघा, सेकंड यूज करायचंय कारण सेकंड मध्ये आहे डिस्प्लेसमेंट आणि टाइम सेकंड मध्ये आहे. मग S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. बरोबर आहे का? बघा, आता मी काय करणार आहे, S वर्सेस T म्हणजे S ला कशाने रिप्लेस करायचं सांगा? Y ने रिप्लेस करायचे, आणि टाइम ला X ने रिप्लेस करायचे. पण आता U ची व्हॅल्यू काय दिली का बघा बरं, क्वेश्चन वाचून तुम्हाला U ची व्हॅल्यू समजेल का? बघा जरा, वाचा क्वेश्चन. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम रेस्ट दिलं. पार्टिकल स्टार्ट फ्रॉम रेस्ट दिल्यानंतर ही इनिशियल जी वेलोसिटी आहे ती किती घेणार? म्हणजे हे 0 होणार प्लस हाफ AX स्क्वेअर, म्हणजे y इज इक्वल टू हाफ AX स्क्वेअर. ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे म्हणजे ही गोष्ट कॉन्स्टंट आहे. y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x स्क्वेअर. ग्राफ कसा येतो सांगा मला? ग्राफ पॅराबोला येणार, कोणापासून लांब जाणार? x चा स्क्वेअर म्हणजे x पासून लांब जाणार. y म्हणजे इकडे आहे डिस्प्लेसमेंट, x म्हणजे इकडे आहे टाइम, आणि x पासून लांब म्हणजे असं जाणार. दिस इज अ ग्राफ बिटवीन डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. समजलं का? सर्वांना समजलं का? आता याच्यामध्ये मी काही फिजिक्सच्या टर्म टाकतोय, फिजिक्सचे इक्वेशन टाकतोय. इनिशियल वेलोसिटी 0 घ्यायचंय, बरोबर आहे का? आता त्याचप्रमाणे मला सेकंड ग्राफ काय येईल सांगा? सेकंड ग्राफ V वर्सेस टाइम. कोणतं इक्वेशन वापरणार हे जर कळलं तुम्हाला तर लगेचच ग्राफ येऊन जाईल. ग्राफ येऊन जाईल. सेकंड ग्राफ कोणतं इक्वेशन वापरायचं हे जर समजलं तुम्हाला, कोणतं कायनामेटिक इक्वेशन वापरणार? वेलोसिटी वर्सेस टाइम. दुसऱ्या ह्याच्यामध्ये तर वेलोसिटी फायनल वेलोसिटी काढायची आपल्याला नाहीये, तिसऱ्यामध्ये आहे पण तिसऱ्यामध्ये टाइम नाहीये. पहिलेच वापरणार वेलोसिटी टाइम. इनिशियल वेलोसिटी किती दिली?
म्हणजे डायरेक्ट होणार b इज इक्वल टू 80. बघा एक लय महत्वाची गोष्ट सांगतोय, खूप इम्पॉर्टंट खूप इम्पॉर्टंट खूप इम्पॉर्टंट. b इज इक्वल टू 80. b ला y पुट केलं, a म्हणजे कॉन्स्टंट आहे म्हणजे त्याला, आणि t हे कशासारखा ग्राफ व्हायला रे, कशासारखा ग्राफ व्हायला, कशाचा ग्राफ येणार, खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगतोय. y इज इक्वल टू mx स्ट्रेट लाईन येईल आणि मग स्लोप काय येतो सांगा बरं. याला कम्पेअर करून m ची व्हॅल्यू काय आहे, m ची व्हॅल्यू ऍक्सेलरेशन आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हेलॉसिटी वर्सेस टाइमचा ग्राफचा जो स्लोप असतो तो म्हणजे काय आहे, याच्यावर भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत फिजिक्स मध्ये. व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफचा स्लोप म्हणजे कोण असतो, ऍक्सेलरेशन. आणि स्लोपचं मिनिंग पाहिलंय, स्लोपचं मिनिंग काय रे, डेरिव्हेटिव्ह असतो का. मग ऍक्सेलरेशनचा